सांगलीमध्ये रविवारी 29 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। तरी सर्व भीम अनुयायींनी या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष स्नेहलताई सावंत यांनी केले आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या विशेष निधीतून व आयुष्मान बिरेंद्र भगवान थोरात यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून व माजी महापौर आयुष्मान दिग्विजय सूर्यवंशी, आयुष्मान स्नेहल सचिन सावंत, आयुष्मान सचिन रमाकांत सावंत, आयुष्मान जगन्नाथ ठोकळे यांच्या सहकार्याने 14 फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकार होत आहे। या ऐतिहासिक सोहळा रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिरज मिशन हॉस्पिटल ते भीमांगण परिसर सांगली येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच सांगली शहरातील व जिल्ह्यातील सर्व खेड्यापाड्यातील सर्व नागरिकांना नम्र व जिव्हाळ्याचे आवाहन केले आहे की या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। आपण सर्वजण एक होऊन भव्य सोहळ्याची शोभा वाढूया। ही केवळ एक मिरवणूक नाही तर विचारांची, स्वाभिमानाची आणि कृतज्ञतेची भव्य अभिव्यक्ती आहे। चला एकत्र येऊयात आणि महामानवाला अभिवादन करूयात, असे आवाहन यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आयुष्मान स्नेहल सचिन सावंत यांनी केले। यावेळी सेक्रेटरी आयुष्मान बिरेंद्र थोरात, रमाकांत घोडगे, उपाध्यक्ष आयुष्मान विज्ञान माने, आयुष्मान प्रफुल्ल ठोकळे, आयुष्मान अनिल साबळे, आयुष्मान विकास कांबळे, आयुष्मान प्रियानंद कांबळे, आयुष्मान सुरेश चौधरी, चेतन गाडे, पृथ्वी थोरात, मिलिंद चिनके उपस्थित होते। जय भीम। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो सांगली शहराच्या विकासासाठी 50 कोटी रुपये निधी दिला होता, त्या निधीमधून आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 14 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे काम मंजूर केले होते। ते काम आता पूर्ण झाले असून त्या भव्य पुतळ्याचा आगमन सोहळा येत्या रविवारी 29 मार्च रोजी दुपारी 4 वाजता मिरज मिशन येथून सुरू होणार आहे। मिरज मिशन येथे सर्व नागरिक, सर्व आमदार, खासदार, प्रतिष्ठित लोक हे ते स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे। मिरज मिशनपासून आपली ही आगमन सोहळ्याची रॅली ही विजयनगर, विश्रामबाग, पुष्पराज चौक मार्गे स्टेशन रोडने स्टँड आपले भीमांगण परिसरपर्यंत येणार आहे। ह्या रॅलीमध्ये जिल्ह्यातून सर्व भीम अनुयायी आणि बहुजन लोक सामील होणार आहे, त्यामुळे ही रॅली खूप मोठी आणि दिमागदार होणार आहे। ह्या रॅलीमध्ये जयंती महोत्सवाच्या वतीने विविध वाद्य असतील, विविध देखावे असतील, तरी सर्व नागरिकांनी आमचं आव्हान आहे की प्रत्येकाने ह्या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी व्हावं, असं मी जयंती महोत्सवाचं सेक्रेटरी म्हणून आव्हान करत आहे। सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आणि सर्वांना सविनय जय भीम। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ सांगली, मी सौ स्नेहल सचिन सावंत अध्यक्षा, सर्व समाजातील भीम अनुयायींना आवाहन करते की आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या विशेष निधीतून आज जो निधी प्राप्त झाला आणि त्या निधीच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पश्चिम महाराष्ट्रातील 14 फुटी पुतळा आज आपल्या सर्वांच्या समोर उभा राहतो आहे, तर सर्व समाजातील भीम अनुयायींना आवाहन करते की बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि ह्या सोहळ्याचे ऐतिहासिक साक्षीदार व्हावं। तसेच आमच्या समितीचे पदाधिकारी बिरेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून आणि सर्व आमच्या समितीचे सर्व पदाधिकारी आणि विशेष करून माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आमचे सहकारी जगन्नाथदादा ठोकळे आणि मी स्वतः सौ स्नेहल सचिन सावंत या सर्वांच्या सहकार्यानं आणि प्रशासनाच्या आणि सर्व प्रशासकीय च्या बरोबरीनं हा सोहळा संपन्न होतो आहे। तरी ह्या सोहळ्यामध्ये सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती करते। जय भीम।